माझं लिहून झालं. जास्त झोपले मला. जास्त गरमी ना, आय कांट सर्वाईव्ह. आता वाजले सकाळचे 6:30 अँड आय हॅव वोक अप. मी आज खूप चांगला प्रोडक्टिव्ह डे स्पेंड करणार आहे. कम विथ मी आणि लेट्स वॉश आवर फेस अँड लेट्स गो आउट. वॉश माय फेस आणि दिस इज द इंडियन होम लुक्स लाईक. जाणार आहोत मॉर्निंग वॉक करायला आणि त्यासोबतच दूध घ्यायचं. आता माझी एक्झाम जवळ येत आहे ना, सो सबमिशन तर ऑलमोस्ट झालेलं आहे. बट स्टील आय हॅव सम वर्क ॲट माय कॉलेज, जे की आम्हाला जावंच लागेल करायला, कारण नाही गेलो तर काय होणार नाही, बट जावं लागेल. आणि दूध घेऊन झालेलं आहे. दिस इज द पिशवी मी घेऊन फिरतीये. दिस इज देसी पिशवी. तर उन्हात बसल्यावर किती छान वाटतं. मी आता घरी आलेली आणि लेट्स मेक चहा. मी आता आवरलेलं नाही. सगळ्यात पहिले आपण अंघोळ करून घेऊया, सगळं ब्रश विश आणि त्यानंतर चहा. गाईज आय एम बॅक आणि मग त्याची अंघोळ झालेली आहे आणि इथून माझं डोळं एकदम लाल होऊन गेलं. आय डोंट नो का बरं. लेट्स एन्जॉय आवर चहा. फेवरेट टिप इन द मॉर्निंग. तर आता मी करणार आहे माझं ऑल डे प्लॅन इन दिस डायरी. सो मला काय काय करायचं आहे, काय नाही. माझं लिहून झालेलं आहे अँड मला 10 वाजता कॉलेजला जायचं आहे अँड स्टील आय हॅव 2 hours लेफ्ट. तर आत्ता 8 वाजलेले. सो दिस इज द बेनिफिट ऑफ सकाळी लवकर उठायचं आहे. 2 दिवसात एक्झाम आहे. आय थिंक आय शुड स्टार्ट स्टडिंग. तर मी आता तेच फर्स्ट सेशन स्टार्ट करणार. सो मी सगळ्यात पहिले जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते घेणार आहे की काय खरंच येऊ शकतं पेपरला. सो लेट्स डू दॅट. टाइम फॉर सम स्नॅक. पुढे पापड. आता वाजले ऑलमोस्ट 9:30. सो नाव लेट्स गेट रेडी फॉर कॉलेज. तर मी विचार करते काय घालू. सो मी हा शॉर्ट कुर्ती घालणार आहे, जो की माझा ऑल टाईम फेवरेट आहे. लेट्स गेट रेडी फास्ट. सो गाईज आय एम रेडी आणि मी आता हा कुर्ता घातला आहे. खाली जीन्स आहे आणि सिम्पल मेकअप नाही, स्किन केअर. सो असं सगळे. Let's go. This is my cute charm. I have made it. So let's go. कॉलेजला पोहोचलो आता आणि किती जास्त गरमी ना. गाईज आम्ही आत्ता आमचं कॉलेजमध्ये फायनल सबमिशन करायला आलेलो आहे फाईल्सचं. आणि त्यामध्ये पण आज होतं आहे काही फायनली आणि काही होत नाही आहे. बट ते आम्हाला बोलले की प्रॅक्टिकल टाईमला करा, आता इकडे तिकडे फिरू नका. बट आम्ही फिरतोच आहे. सो लेट्स सी काय होतं आहे. इतकं बोर होतं आहे नाही आणि इतकं जास्त गरमी ना, आय कांट सर्वाईव्ह. चलो बाय बाय. जास्त ऊन आहे यार, असं वाटतं की पाऊस पडायला पाहिजे. जास्त ऊन आहे, आय कांट. आणि त्यात आमची इतक्या उन्हातच प्रॅक्टिकल एक्झाम पण आम्हाला यावं लागेल. असं तर 12 वाजताच आहे. 12 वाजता इतके उन्हात यावं लागेल. आता आम्ही गाडी काढतोय आणि मग घरी. इतकं जास्त ऊन आहे, इतकं घामालेलं आहे गाडीवर. आता पटकन घरी जाऊया. लेट्स कॉल द लिफ्ट. येते. अँड फायनली सबमिशन झालं नाही आहे. सायन्स बाकी, बट त्या आम्ही आता डायरेक्ट प्रॅक्टिकलच्या वेळेस घेणार आहे, आता नाही घेणार आहे. आता घरी येऊन मला खूप काम आहे. मीन्स प्रॅक्टिकल एक्झाम आहे आमची 2 दिवसात अँड आय हॅव नॉट स्टार्टेड प्रिपेअरिंग येट. तर मला प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. सगळ्यात पहिले आपण चेंज करून घेणार आहे आणि मेन म्हणजे जेवण. मी काहीच खाल्लं नाही सकाळपासून. लेट्स गो.
ड्रेस चेंज केलेला आहे आणि फ्रेश पण झाले. सो आता टाईम झालेला आहे. सगळ्यात मेन गोष्ट करायची ते म्हणजे जेवण. जेवणात भाजीपोळी आहे, सोयाबीनची भाजी आहे आणि खिचडी अँड पोळी इतकंच आहे. लेट्स हॅव इट. जेवण केल्यानंतर इतकी जास्त झोप येते ना, मला झोपायचं नाही कारण पेपर आहे, प्रॅक्टिकल आहे आणि मला प्रिपरेशन करायचं आहे. झोपणार नाही मी आज. रोज पण नाही झोपत, पण अशी सुस्ती येते, पण मला नाही झोपायचं आहे. आणि दिस इज युअर साईन टू टेक युअर बॉटल अँड खूप जास्त पाणी प्या. इतकं जास्त ऊन आहे ना, मी सांगू शकत नाही. आणि नाशिकमध्ये स्पेसिफिकली इतकं जास्त ऊन आहे, 2 मिनटं जरी घराच्या बाहेर पडलं ना डायरेक्ट सनस्ट्रोक येऊन जाईल. हायड्रेशन इज इम्पॉर्टंट. सो दिस इज माय बॉटल विच आय कॅरी घरात. आता ही थोडीशीच राहिली, ती परत फिल करू आणि पाणी थोडंसं आता कोमटे थोड्या फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर परत कंटिन्यू ड्रिंकिंग दिस. बसलेली आणि मी आता खाली मांडी घालून अभ्यास करायला बसली. सो दिस इज माय सेटअप. घेऊन बसली आणि माझी बॉटल पण घ्यायची कारण मी जर वरती बसली तर मला झोप येईल आणि जे की मला नको. सो लेट स्टार्ट आवर स्टडी फायनली. अभ्यास करते आणि मला खूप जास्त झोप येते आहे, बट मला झोपायचं नाही म्हणून आय एम गोइंग टू टेक अ ब्रेक. एक चक्कर मारून वाजले ऑलमोस्ट संध्याकाळचे 5 आणि मला आता घरात बसून खूप जास्त बोर झालं आहे आणि खूप कंटाळा आला होता तेच वाचून तेच करून. सो आता मी चालली थोडंसं बाहेर, थोडंसं मूड फ्रेश करायला. तर मग मी आता असे सिम्पल कपडे घातलेले. आता मी ना दुकानात जाणार आहे. ॲक्च्युली मला थोडंसं काम आहे ते करायचं आहे आणि थोडी स्टेशनरी पण घ्यायची कारण आता माझे पेपर आहे ना, मला थोडं स्टेशनरीचं सामान हवं आहे ते. फायनली सगळं फिरून आता मी घरी आलेली आहे आणि इट्स टाईम टू गेट फ्रेश आणि पटकन जेवण करायचं आहे कारण भूक लागली आहे. फेवरेट थिंग ईटिंग. सो आता पटकन फ्रेश होणार आहे. वॉश केलेलं आहे, फक्त मॉइश्चरायझर लावलं आहे. आता पटकन आपण जेवणाचं ताट बनवून घेऊया. मला खूप जास्त भूक लागलेली आहे. ॲक्च्युली मी जेवणाबद्दल इतकं बोलते ना, म्हणजे व्हिडिओमध्ये भूक लागली आणि मला भूक लागली असते म्हणून मी बोलते. सो आता आपण पटकन ताट बनवून घेणार आहे जेवायचं. आज बघूया काय स्पेशल. मी ताट वाढून घेतलेलं आहे आणि आज आहे मस्त काळी आमटीची भाजी, त्याच्यामध्ये वडे आणि कांदा. म्हणजे काळी आमटीसोबत कांदा खाणं इज इम्पॉर्टंट, एकदम भारी लागतो. सो आता आपण मस्त जेवण करणार आहे. सोबतच माझा फेवरेट शो म्हणजेच तारक मेहता. सो लेट्स एन्जॉय आवर डिनर. आता आम्ही आलो तो गोळा खायला, जो की समर इसेन्शियलमध्ये बसतो. आणि वी आर गोइंग बॅक होम. जेवण झालं माझं आणि मग थोडा अभ्यास केला आणि मग गोळा खायला आलो. आराध्यासोबत गाडीवर चालले मी. आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता आम्ही झोपणार आहे. बट त्याआधी आय एम गोइंग टू बी रीडिंग दिस बुक विच इज स्टील लाईक अन आर्टिस्ट अँड दिस इज वन ऑफ माय फेवरेट बुक एव्हर. कारण ही इतकी भारी आहे, याच्यामध्ये थॉट्स इतकेच जास्त चांगले आहे. बुक इज ऑल अबाउट द क्रिएटिव्हिटी, हाऊ टू बी अ आर्टिस्ट आणि आपण आपल्या प्रकारे किती छान बनू शकतो असं सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. सो इफ यू वॉन्ट एनिथिंग दॅट इज ॲक्च्युली क्रिएटिव्ह अँड नाईस, सो दिस इज द परफेक्ट वन. आम्ही याची लिंक खाली टॅग करेल, सो डू चेक इट आउट. आता मी बुक रीड करणार आहे थोड्या वेळ. मी बुक रीड केलेली आहे अँड नाव आय एम सो मच स्लीपी. सो इट्स टाईम टू स्लीप. आणि तुमचा एक व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल, कॉमेंट बुक सो दॅट आय कुड नो यू वॉच टिल हिअर. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट वन. ओके बाय.